आज तुम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आमदारांवर गंभीर आरोप केलेले आहे। जळगाव शहरातल्या रस्त्यांवरून असतील किंवा वेगळ्या गोष्टींवरून नेमकी काय वस्तुस्थिती आहे? तुम्ही बघाल जळगाव शहरामध्ये अतिशय रस्त्याची भीषण परिस्थिती झालेली आहे। जळगाव शहरामध्ये 6 महिन्यापूर्वी बनवलेले रस्ते सुद्धा आता ठिकाणाला राहिलेले नाही। जे रस्ते आपण कॉन्क्रिटीकरण म्हणून केले त्यांच्यावर डांबर ओतण्याची वेळ आलेली आहे आणि ते डांबर ओतल्यानंतर ते सुद्धा 15 दिवसांनी तिथून वाहून जात आहे। म्हणजे अतिशय गंभीर परिस्थिती रस्त्यांची निर्माण झालेली आहे। टक्केवारीच्या गणिताने या जळगाव शहरातील रस्त्यांचं गणित बिघडलेलं आहे। हायवेचा विषय असेल आपला कोठेनगर ते कालिंका माता मंदिर, तर इतक्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा आमदारांनी चिरीमिरी करून घेतली आणि त्यामुळेच त्या काम निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी झालं। तुम्ही बघाल तर संपूर्ण हायवे आता खड्डेमय झालेला आहे आणि अनेक ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे। पुन्हा त्या ठिकाणी काम करता 15 दिवसांनी तेच काम परत निघून येतं वरच्यावरती। अशा निकृष्ट दर्जाच्या कामाच्या संदर्भात आम्ही आमदारांना प्रश्न विचारलेले आहेत। रस्त्याच्या हायवेच्या कामामध्ये आमदारांनी 2 कोटी रुपये कमिशन घेतल्याचा मी स्पष्ट आरोप त्यांच्यावर आपल्या माध्यमातून करतोय। जर या कामांमध्ये जर गुणवत्तापूर्वक कामं होलेली असती तर ही वेळ आली नसती, परंतु ही वेळ त्याच्यामुळे झालेली आहे। दुसरा विषय रोजगाराचा विषय होता। 300 कोटीची गुंतवणूक करणाऱ्या कंपनीला साधा विद्युत पुरवठा करण्यास लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सपशेल अपयशी ठरलेले आहेत आणि त्यामुळे इतका मोठा प्रोजेक्ट पुण्याला शिफ्ट झाला। ही बाब दुर्दैवाची आहे आणि या सर्व पापाचे भागीदार आमदार आहेत। तुम्ही गेलं महापालिकेचे रस्ते हे पीडब्ल्यूडीचे किंवा वर्ग करण्यात आले होते, याचा काही ठराव वगैरे पास झाला? हे ज्या वेळेस आमदार म्हणून त्यांनी ज्या वेळेस निधीचा विषय केला असेल, म्हणजे जवळपास 21 पासून त्यांना ज्या वेळेस वाटलं की महापालिकेने काम करायचंच नाही, त्यावेळेस त्यांनी ते रस्त्यांच्या निधी आणलेला असेल, त्या रस्त्याचे त्यांनी त्यासाठी ठराव मागितलेले होते। परंतु शहरात विकास कामं झाली पाहिजे हीच व्यापक भूमिका स्वीकारून त्यांना एनओसी दिल्या गेल्या, परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला आणि या भ्रष्टाचारामुळे रस्त्याचे 3 तिरा झाले। भाऊ, तुम्ही असं एक बोललेले आहे की ज्याप्रमाणे राज्य शासनाने लाडकी बहीण योजना काढली, तर या ठिकाणी लाडका जवळ या ठिकाणी ही योजना साठी सगळ्या रस्त्यांची कामं घेतली गेली का? त्याच्यामुळे ते निकृष्ट दर्जाचे झाले असं वाटतं का तुम्हाला? हो, लाडका जवाई जो आहे ना, त्या लाडक्या जवाया पायरीच जळगाव शहराचा सत्ता। कोणाचं जवाई? आमदारांचं सांगतोय ना, आता आपला आला तर तेवढी आमदार त्यांना जवळ घेणार आहे। आमदारांचे जवाई असल्यामुळे आता ह्या आमदारांच्या जवळचा उद्योग काय आहे? हे कायम पीडब्ल्यूडीला मुक्कामी असतात, तिथे कॉन्ट्रॅक्टरांना भेटणे, त्यांच्याकडून वसुली करणे आणि वसुली जमा करणे हे आमदारांच्या जवळचे उद्योग आहे। जर तुम्हाला शासनाने 5 कोटी निधी दिला तर तो 5 कोटी निधी किमान कुठल्या तरी एका रस्त्यावर टाका किंवा गटारींवर टाका, परंतु त्याचे 20-20 लाखाचे तुकडे करायचे, ते फेडरेशनला द्यायचे किंवा पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून शिफारशी कामं करायचे, असे उद्योग आमदारांनी केलेले आहेत आणि या जवळ्या पायरी या शहराचा सत्यानाश झालेला आहे। आता या संदर्भातली आपली आक्रमक भूमिका काय राहणार आहे पुढच्या काळात? आम्ही पीडब्ल्यूडीच्या कार्यालयावर मोर्चा शिवसेना उभाटा या पक्षातर्फे नेणार आहोत आणि त्यांना जाब विचारणार आहे, जर रस्ते तुम्ही बनवणार असाल तर याची डागडुजी करण्याचं काम कोणाचं आहे? हो, अशी देखील चर्चा मात्र आता निवडणूक आलेली आणि आपली भूमिका आता कडक व्हायला लागलेली आहे। आपण आता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात चाललेलं आहे? नाही, असं नाही। रस्त्यांची कामं 6 महिन्यापूर्वी झालेली आहे आणि पावसामध्ये तो पर्दाफाश झाला की किती दर्जेदार कामं आपल्या शहरात झालेली आहे आणि पावसाळ्यात हे समजलं की बाबा आपल्या आमदार महोदयांनी जे कॉन्ट्रॅक्टर नेमलेले होते ते किती दर्जेदार आणि किती गुणवत्तेचे होते, ते आता पावसाळ्याच्या निमित्ताने उघड झालं, म्हणून आम्ही या संदर्भात ही भूमिका स्वीकारली। ठीक आहे।